या देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं राज्य आलं आणि खऱ्या अर्थाने जो सर्वांगीण विकास आपल्याला अपेक्षित आहे, जो शेवटचा गरीब माणूस आहे, जे आमच्या माता भगिनी ग्रामीण भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगतात, या सगळ्यांना आधार देण्यासाठी हे सरकार आहे, ही भावना आज लोकांमध्ये दिसते। नरेंद्र भाई मोदींचा नारा आहे सबका साथ सबका विकास। हा अनुभव आम्हाला सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्याचं कारण असं आहे की कुठल्याही गावामध्ये गेल्याच्या नंतर आमच्याकडे चोपडी आणि हिशोब देण्याच्या आधी त्या गावातले सरपंच असतील, त्या गावातले प्रमुख कार्यकर्ते असतील, ते सांगतात की आमच्या गावाला केंद्रातून राज्यातून इतका फंड आला आणि मग त्याची आकडेवारी बेरजा करत बसलो तर कुठल्याही गावात गेल्याच्या नंतर 6 कोट 8 कोट 10 कोट असेच आकडे तुम्हाला पाहायला मिळतील। मग त्याच्यामध्ये सभामंडपापासून पीव्ही ब्लॉक पासून तर बाकीचे छोटे रस्ते डीपीडीसीचे असतील, बजेटचे रस्ते असतील आणि सगळ्यात महत्वाचं की स्वातंत्र्यानंतर न झालेले ते सगळे रस्ते या 5 वर्षामध्ये होत आहेत चिमूर तालुक्यात। उदाहरणार्थ आरंगाव ते आलेगाव, कोकणमाळापर्यंत, उदाहरणार्थ वडगाव रासाई, सादरगाव ते मांडवगड, असे इतके रस्ते सांगतील की ते लोक सांगतात की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमचे रस्ते, म्हणजे नुसतं शिरूरमध्ये नाही, हवेलीमध्ये गेला तर कुंजीरवाडी ते म्हातोबाच्या आळंदी, ते म्हणले आम्ही 40 वर्ष हा रस्ता मागत होतो, परंतु आम्हाला दमडा मिळाला नाही। 4 कोटी रस्ता, 4 कोटी म्हणजे रस्त्याला जे बजेट पडतं लांब पल्ल्याचे। आता तुमचा सगळा हा पॉकेट जर कव्हर करायचा म्हटलं तर मी आता शब्द दिलाय खासदार साहेबांनी आणि मी की आरंगाव ते मुरळगाव हा सगळा रस्ता आता उद्याच्या बजेटमध्ये आमचा येतो। इतकेच मेलेत का? आणि आदरणीय बाळासाहेबांचं संरक्षण मंत्री होते, त्याच्यावर बोलणं माझ्या सारख्याला योग्य वाटत नाही, पण सुरुवातीला म्हणले सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही हो, म्हणले पेट्रोल बॉम्ब टाकून आले नसते। काय म्हटले? पेट्रोल बॉम्ब टाकून। नंतर काय म्हटले की तिथं काही तसं किती मेले आणि खरंच मेलेत का, परत असं म्हटले। आणि नंतर शेवटी काय म्हणले की आम्हीच सल्ला दिला होता नरेंद्र भाई मोदींना की हे सर्जिकल स्ट्राईक करा, म्हणजे त्यांची रोज भाषा बदलते। आणि त्यांनी 56 पक्षाचं ते काय म्हणतात महागाडी करायचं केलं, पाहिलं ना कर्नाटकच्या निवडणुकीला त्यांचे एकमेकाचे हात, आता सगळ्यांनी एकमेकाचा हात करून खाली ओढतोय, कोण तिकडं पाठवतोय, कोण इकडं पाठवतोय, ना त्या बिहारमध्ये युती, ना त्या उत्तर प्रदेशमध्ये, ना कुठं, आणि ना काँग्रेस राष्ट्रवादीची युती तास नाही, तरी सुद्धा एका जागेसाठी वाटून गेले पक्षाचं, काँग्रेस पक्षाची त्यांचं, त्यांनी काँग्रेस पक्षाचं। आज त्या उमेदवारांची हालत काय परिस्थिती आहे, आणि उमेदवार लवकर व्हायना, आणि आपल्या तो ठिकाणी त्यांना तर एक नगरच्या जागेवर नाही म्हटलं ते सुजय विखे त्याच्या आजोबाचं सगळं काढलं, म्हणजे एवढा व्यक्ती दिवस कुठे राजकारणात एवढ्या मोठ्या माणसाने करायचा असतो का? आणि त्यांनी तो केला, त्याची किंमत त्यांना आता मोजायला लागली। जर त्यांनी ते सरळ केलं असतं तर पुणे सरळ झाला असतं, नगर सरळ झाला असतं, पण त्यांना ते करायचं नाही। आणि मग आपल्याकडं तर काय प्रत्येक निवडणूक आली की आढळराव दादांच्या विरोधामध्ये कोण काय उभं करायचं, कसं करायचं, की जर मी आढळराव या शिरूरमधून उभा नाही राहिलो आणि आढळराव दादांना जर मी पाडलं नाही तर मी पवारांची अवलाद सांगणार। अवलादीवर माणूस गेला एवढा मोठा नेता। मग दादा म्हणले की आता तुम्ही तुमच्या शब्दावर टिकत राहा, म्हणजे तुमची खरी अवलाद आम्हाला कळलं। आणि तसंच झालं, त्यांनी परत उमेदवार बदलला, मग तो उमेदवार बदलला, मग हे आणला, मग तो आणला, मग आता परत उमेदवार आणला, म्हणजे आता सर्वे लय चांगला। आणि मग ते सर्वे करताना
सर्वे कसा करायचा? ठीक आहे, गपचूप केला असता, म्हणले असते तुझा 40 आहे त्याचा 60 आहे आम्ही. आणि पण या तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यातले सुद्धा लोक होते म्हणून आम्हाला वाईट वाटतं की पोपटराव गावडेंसारखा 2 टर्मला विधानसभेमध्ये गेलेला माणूस, आश्वासन समितीचा अध्यक्ष, की त्या माणसाला हातवर त्याच्या नावाने बोली लावली. नावऱ्यासारख्या ठिकाणी या काही माणसाने हातवर करून एवढं वर, म्हणजे आता त्यांची प्रतिमा कमी झाली का? सूर्यकांत काका परांडे एकदा आमदार झाले, एक चांगला संसदपटू म्हणून त्यांचं नाव होतं आणि रोजगार हमीचे ते पण अध्यक्ष झाले. आज त्या सूर्यकांत काका परांडेवर बोली लावली. आता काय सांगावं, विलास लांडेवर पण बोली लावली. विलास लांडे विधानसभेत आमच्याबरोबर होते. मग अशा परिस्थितीत या लोकांचा, आपल्या लोकांचा उपमार्ग त्यांनी त्या ठिकाणी केला. कशी काय चांगले उमेदवार मिळतील, कोण यांच्या बरोबर राहील? मग बोलीच लावायची होती तर मग अजितदादावर पण लावली पाहिजे होती. तुम्ही मग सांगायचं की अजित बाबा पण उभा राहील, मग काय राहतं? पण त्यांना मिळाला की एक चांगली मालिका चालली. संभाजी महाराज आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे, एक चांगली मालिका म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. परंतु त्या मालिकेतला एक चांगला अभिनेता ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याच्यावर हातवर होतील, टाळ्या वाजवतील. पण मतदानाच्या वेळेस राजसाहेबांची जी अवस्था होती ती येतात, पाहायला लोक येतात, पण मतदान कुणाला करतात? की शिवाजीराव दादा सारखा माणूस आज आरंगावला अजून एकही खासदार केला नाही. वाड्या वस्तीवर जाणारा, कमी फंड असताना सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचवणारा असा एक चांगला लोकाभिमुख आणि लोकांमध्ये कोणाचा फोन आला तर पटकन उचलणारा, त्याच्याशी बोलणारा, आपला म्हणून वाटणारा आढळराव दादा सारखा खासदार. मग त्यावेळेस ते बरोबर आम्ही गावोगाव जातो. आम्ही मागचे आकडे विचारले, ते म्हणतात ह्या वेळेस वाढवून देऊ, कारण तुम्ही आमची कामं डबल टिबल केले, आम्ही वाढवून देऊ, कमी पडणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे की वाढवूनच द्यायची वेळ आलेली, वाढवूनच द्यायची वेळ आलेली आहे. शिरूरच्या नावावर लोकसभा आहे, लक्षात घ्या. मतदान 1 नंबर हडपसरचे, 2 नंबर भोसरीचे आणि 3 नंबर शिरूरचे. आणि मग यांचं मतदान तर सगळ्यात शेवटी दादांचं, लक्षात घ्या. म्हणून आपलं जबाबदारी वाढलेली आहे की उद्याच्या 29 तारखेला एकच आता बाण, धनुष्यबाण, एकच एक आपला बाण, धनुष्यबाण. आता ते अर्जुनाला कसं सांगितलं होतं की तुला काय दिसतंय? मासा आहे, मग त्याचं शेपूट दिसतंय का, कल्ला दिसतंय का काय? तो म्हणायचा मला फक्त त्याचा डोळा दिसतोय. तसे 29 तारखेला आपल्याला फक्त धनुष्य बाण दिसणार आणि त्या बाणानं प्रचंड मताधिक्य देऊन शिवसेनेचा एक तडफदार शिलेदार नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी, पाठवायसाठी आपण सगळ्यांनी प्रचंड मताधिक्य द्यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी जातो. धन्यवाद.